नमस्कार. वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. आपण पाहत आहात राशी स्वामी माऊली यूट्यूब चॅनल. आजचा हा व्हिडिओ वृषभ राशीच्या जीवनातील येणाऱ्या पुढील 5 दिवसांबद्दल आहे, ज्या काळात ग्रहांची हालचाल आणि कर्माचा परिणाम तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अनुभव देऊ शकतो. हा काळ काही लोकांसाठी केवळ बदलांचा नसून आत्मविश्वास, स्पष्टता आणि स्थैर्य देणारा ठरू शकतो. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक चिंतनावर आधारित आहे आणि ती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. जर तुम्ही सध्या आयुष्यात संभ्रमात असाल, थांबलेल्या गोष्टींमुळे अस्वस्थ असाल, तर हा संदेश शांत मनाने पूर्ण ऐका, कारण पुढील काही दिवस तुमच्या विचारसरणीत आणि निर्णयांमध्ये एक सकारात्मक बदल घडू शकतो. चला तर मग वृषभ राशीच्या या विशेष कालखंडाकडे एकाग्र मनाने पाहूया. वृषभ राशीच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील 5 दिवसात तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे ज्यामुळे केवळ माणसेच नव्हे तर दैवत्वही थांबून पाहिल. दीर्घकाळापासून तुमच्या जीवनात सुरू असलेली प्रतीक्षा, संघर्ष, अंतर्मनातील प्रश्न आणि न बोललेली वेदना आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ग्रहांची चाल, कालचक्राची दिशा आणि तुमच्या कर्माचा संयोग यामुळे असा योग तयार झाला आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो पूर्णपणे नियतीने ठरवलेला असेल, कारण वृषभ राशीने जे सहन केलं आहे ते आता दैव पाहूनही स्तब्ध होणार आहेत. वृषभ राशींचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि स्थिर असतो आणि याच गुणांमुळे तुम्ही अनेकदा स्वतःला मागे ठेवले, इतरांसाठी उभे राहिलात, पण बदल्यात फसवणूक, दुर्लक्ष किंवा अपमान पदरी पडला. तरीही तुम्ही तक्रार न करता पुढे चालत राहिलात. मात्र आता शनी आणि गुरुची स्थिती सूचित करते की तुमचा हा संयम आता संपत नाही, तर त्याचे रूपांतर फलप्राप्तीत होत आहे. देव उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. हे वाक्य पुढील 5 दिवसात तुमच्यासाठी प्रत्यक्ष अनुभव बनून समोर येणार आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या 5 दिवसांच्या कालावधीत अचानक एखादी घटना, एखादी बातमी किंवा एखादा निर्णय तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो, जो बदल तुम्ही कधी कल्पनेतही केला नसेल. विशेष म्हणजे हा बदल बाहेरून मोठा गोंगाट न करता आतून खोल परिणाम करणारा असेल. मनात स्थैर्य येईल, विचारांना स्पष्टता मिळेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय पूर्वीपेक्षा अधिक ठाम आणि निर्णायकारक ठरतील, कारण गुरुचा प्रभाव तुमच्या बुद्धीवर आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर एकत्र काम करत आहे. आर्थिक बाबतीत वृषभ राशीने खूप काही सहन केले आहे. कमाई असूनही हातात पैसा टिकत नव्हता. अचानक खर्च, जबाबदाऱ्या आणि अडचणींमुळे यामुळे मनावर ताण होत होता. पण पुढील 5 दिवसात अडकलेले पैसे, थांबलेली संधी किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सुरू होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. हा पैसा केवळ आर्थिक समाधान देणार नाही, तर आत्मविश्वासही वाढवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची खरी किंमत समजेल. मानसिक पातळीवर हा काळ तुमच्यासाठी शुद्धीकरणाचा आहे. अनेक दिवस मनात दडवून ठेवलेली भीती, राग, निराशा आता हळूहळू बाहेर पडू लागेल. काही नाती तुटतील तर काही अधिक खोल होतील, पण हे सर्व तुमच्या हितासाठीच घडत आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जे तुमच्यासाठी योग्य नाही ते दूर जाणे हाच खरा चमत्कार असतो, हे लक्षात ठेवा. कुटुंबाच्या बाबतीत पुढील 5 दिवस शांतता आणि समज वाढणारे असतील. घरातील वाद, गैरसमज किंवा ताण कमी होईल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि घराशी संबंधित एखादा निर्णय हा भविष्यातील स्थैर्याची पायाभरणी करेल. यामुळे या काळात संयम आणि संवाद फार महत्त्वाचा आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत वृषभ राशीला मोठा दिलासा मिळू शकतो. ज्यांच्या नात्यात दुरावा होता तो कमी येईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन ओळख किंवा संवाद सुरू होऊ शकतो. मात्र या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणे हे खूप आवश्यक आहे, कारण घाईने घेतलेले निर्णय नंतर जड जाऊ शकतात. स्थिरता आणि विश्वास हाच खरा आधार ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सावध पण सकारात्मक आहे. जुने त्रास हळूहळू कमी होतील. मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरातही हलकेपणा जाणवेल. मात्र लहान संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेली काळजी पुढील मोठ्या समस्यांपासून वाचवू शकते आणि तुमची कार्यक्षमता वाढवू शकते. आध्यात्मिकदृष्ट्या वृषभ राशीचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. मनात शांतता येईल. ध्यान, प्रार्थना किंवा अंतर्मुख होण्याची इच्छा वाढेल. देव तुमच्याशी शब्दात नाही तर संकेतातून संवाद साधत आहे
आणि ते संकेत ओळखण्याची क्षमता आता तुमच्यात निर्माण होत आहे. हीच खरी दैविक कृपा आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. च्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जात आहे, जरी ती उघडपणे दिसत नसली तरी. पुढील 5 दिवसात एखादी जबाबदारी, प्रस्ताव किंवा संधी तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी स्वीकारताना भीती न बाळगता स्वतःवर विश्वास ठेवा, कारण दबावाखाली काम करण्याची तुमची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. शिक्षण, परीक्षा किंवा कौशल्य विकासाच्या बाबतीत हा काळ फलदायी आहे. अडकलेली तयारी पुन्हा मार्गी लागेल, नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि हे ज्ञान भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. या काळात भूतकाळातील काही आठवणी किंवा चुका पुन्हा मनात येऊ शकतात, पण त्यातून पळ काढण्याऐवजी त्यातून शिकणे हेच शहाणपण आहे. देव तुम्हाला पुन्हा संधी देत आहे. ती संधी ओळखणे आणि स्वीकारणे हे तुमच्या हातात आहे. पुढील 5 दिवसात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि कोणावरही पूर्ण संशयही करू नका. मध्यम मार्ग अवलंबा. तुमची शांतता आणि गोपनीयता हीच तुमची ताकद आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहील. हा काळ तुमच्यातील विचारसरणी बदलणारा आहे. जे अशक्य वाटत होते ते शक्य वाटू लागेल, आत्मसन्मान वाढेल आणि तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. देव बाहेरून नाही तर आतून माणसाला बदलतात आणि हाच खरा चमत्कार असतो. वृषभ राशीच्या प्रिय लोकांनो, पुढील 5 दिवस हलक्यात घेऊ नका, कारण हेच दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. संकेत ओळखा, संधी स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्या सोबत आहे. पण पाऊल टाकण्याची हिंमत तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला कळेल की देवही थांबवून पाहतील. असा हा चमत्कारिक प्रवास इथूनच सुरू झाला होता. जर हा संदेश तुम्हाला विचार करायला लावणारा वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल किंवा तुमच्या आयुष्यातील सध्याच्या परिस्थितीशी जुळणारा वाटला असेल, तर हे समजून घ्या की बदलांची सुरुवात आधी मनातूनच होते. प्रत्येक राशीचा काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा प्रवासही वेगळा असतो. हा व्हिडिओ केवळ मार्गदर्शन देण्यासाठी होता. निर्णय नेहमी तुमच्या विवेकावर घ्या, योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या आणि जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित सकारात्मक संदेश नियमित ऐकायला आवडत असतील तर राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा, कारण तुमचे अनुभवच आम्हाला पुढचे व्हिडिओ अधिक चांगले बनवायला प्रेरणा देतात. पुन्हा भेटूया एका नवीन संदेशासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या राशीसाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही प्रोडक्ट टॅग केलेले आहेत. एकदा नक्की चेक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवा.